वर पाठवून दिलं. साहेब माझ्या नक्की जागेवरून माननीय वित्तमंत्री सन 2016-17चा अर्थसंकल्प सादर करतील. सन्माननीय सुधीर भाऊ आज दुसरा अर्थसंकल्प मांडतायत. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एवढाच आहे की सकाळी मी थोडीशी चौकशी केली तर देवाला गेल्यात सांगितलं. एवढीच सभागृहात त्यांनी माहिती द्यावी की इथं येण्याच्या आधी किती देवांकडे जाऊन आले आणि ते आता किती देवांचा आशीर्वाद घेऊन अर्थसंकल्प मांडतायत. अर्थसंकल्पात कळेल ते, अर्थसंकल्पात कळेल. हो सुरू कर. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करत, अध्यक्ष महाराज, शाहू महाराजांनी जी दिशा आम्हाला दिली आहे ती दिशा विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मी सादर करतोय. मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये जनतेच्या आशीर्वादाने सरकार आलं. हे खरं आहे की मागच्या वर्षी जो वारसा आम्हाला प्राप्त झाला त्यातून आम्ही 5.8% कृषी क्षेत्रामध्ये अनंत समस्या असतानाही 8% विकास दर पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो. पण हेही तितकंच खरं आहे की घने अंधेरों से था भरा हुआ, घने अंधेरों से था भरा हुआ ओ घर जो मिला, नहीं किया मगर हमने कोई शिकवा या गिगा, बड़ी हिम्मत से संभल के उठाए हमने कदम, तब कहीं जाके उजालों का समंदर सा मिला. राज्यातले सध्याचे सरकार स्थापन होऊन 17 महिने पूर्ण झाले.
या काळातला विकासाची कास धरणारा दुसरा अर्थसंकल्प आज मी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या साक्षीने सादर करीत आहे. मग आपल्याला सांगताना आनंद होतो की आगामी वर्षाचे आर्थिक नियोजन तयार करताना या सरकारने समाजातल्या शेवटच्या माणसाच्या विकासाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ज्याच्या घामाच्या सुगंधाने भूमाता प्रसन्न होते आणि हिरवाईचे ताटवे फुलून येतात तो शेतकरी हा या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार आणि त्याला पूरक असा ग्राम विकास हा देखील या अर्थसंकल्पाचा मुख्य आधार आहे. स्वातंत्र्याच्या 7 दशकात विकासाची सोनेरी किरणे ज्यांच्या दारात पोहोचलेली नाहीत त्या सर्व दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य विधवा परित्यक्त्या दलित आदिवासी बांधवांच्या विकासाचा निर्धार मी आज या अर्थसंकल्पातून व्यक्त करणार आहे. वर्षानुवर्षे या देशात अर्थसंकल्प मांडले गेले आहेत. राजकारण आणि समाजकारणात वावरताना इथल्या सामान्य माणसाशी माझे जे नाते जोडले गेले आहे त्या आधारे मी हे विश्वासाने सांगू शकतो की सामान्य माणूस अर्थसंकल्प कदाचित वाचत नसला तरी तो या अर्थसंकल्पात स्वतःला शोधत असतो. मग हे आवर्जून सांगितले पाहिजे की हा अर्थसंकल्प मी मांडत असलो तरी त्यातील भावना अपेक्षा या राज्यातल्या कानाकोपऱ्यात वसलेल्या सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. या राज्यातल्या रस्ते पाणी वीज सिंचन व्यवस्था व अन्य पायाभूत सुविधांचा विकास तर आम्हाला करायचा आहेच पण त्यासोबत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला पराक्रमी सुजगाम सुफगाम महाराष्ट्र घडवायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या स्वप्नाची पूर्ती करताना शेवटच्या माणसाच्या वेदनेची जाणीव मनात जपायची आहे. सावित्रीच्या मुलीचा सत्व आणि स्वाभिमान जागृत करायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या कल्पनेतील बंधुभावाशी समर्पित असा समाजही आम्हाला निर्माण करायचा आहे. आज मी सादर करीत असलेल्या अर्थसंकल्पातील एकेका पैशाचे नियोजन या सर्व महान व्यक्तींच्या स्वप्नपूर्तीसाठी असेल असा विश्वास मी राज्यातील जनतेला देत आहे. राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सक्षम शेतकरी व समृद्ध ग्रामीण क्षेत्र हाच मेक इन इंडियाचा पाया आहे. शेतकरी जगला तरच राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकेल. या सर्व बाबी विचारात घेऊन कृषी क्षेत्राला भरीव तरतूद उपलब्ध करून विशेष चालना देण्याचा दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून हा अर्थसंकल्प जगाचा पोशिंदा शेतकरी राजासाठी समर्पित असून आर्थिक वर्ष 2016-17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मी महाराष्ट्राच्या त्या तमाम शेतकऱ्यांना या पवित्र व्यासपीठावरून या सरकारची भूमिका सांगत असताना निश्चितपणे सांगेन की एकच आशा उरात माझ्या एकच आहे ध्यास लाखाचा पोशिंदा त्याला घडू नये उपवास शर्थ करेन मी जीवास माझ्या पडो कितीही त्रास देईल माझ्या बळीराजाला स्वाभिमानाचा घास. निराधार भगिनींना आधार देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. स्त्री हा आमच्या समाजाचा मानबिंदू आहे. तीच जर परिस्थितीच्या रेट्यात होलपळत असेल तर आमच्या प्रगतीला कोणताही नैतिक आधार उरणार नाही. स्त्रीच्या जीवनमानावर समाजाचा दर्जा ठरत असून शेतकरी ग्रामविकास यासोबत निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता यांचे जीवनमान उंचावणे हा देखील या अर्थसंकल्पातून साधावयाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नातील मुख्य मुलाधार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेली 3 वर्ष हे राज्य अभूतपूर्व अशा अवर्षणाचा सामना करीत आहे. अशा वेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे. मी अगोदरच सांगितले आहे की हा अर्थसंकल्प माझ्या बळीराजाला समर्पित आहे आणि त्यासाठी कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी शासनाने सुमारे 25,000 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद केलेली आहे. त्याचे तपशील माझ्या भाषणात पुढे येत राहील. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने सन 2015-16 मध्ये दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रति हेक्टर मदतीत लक्षणीय वाढ करून एकूण 5,002 कोटी 82 लाख हा
अध्यक्ष महाराज, स्वातंत्र्याच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात जास्त मदत ही आपण 5,002,82,00,000 इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून यासाठी मी सन 2016-17 करता 3,360,35,00,000 रुपये इतका नियतव्यय उपलब्ध करून देत आहे. सन 2015-16 या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. खरीप 2015 या हंगामात झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई म्हणून केंद्र शासनाकडून अंदाजे 4,200 कोटी रुपये प्राप्त होतील. पीक विमा योजनेमध्ये राज्य शासनाचा हिस्सा म्हणून 2016-17 या वर्षी मी 1,885 कोटी रुपये एवढी तरतूद उपलब्ध करून देत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्याचे केवळ समाधान मानून चालणार नाही. निसर्गाचा कितीही कोप झाला तरी शेतकरी स्वबळावर उभा राहू शकला पाहिजे. त्या संकटाचा सामना करण्याचे बळ त्याला एकवटता आले पाहिजे. यासाठी स्थायी व्यवस्थांची उभारणी आवश्यक आहे. चालू वर्षी राज्याच्या जलयुक्त शिवार कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी तब्बल 1,600 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला. या माध्यमातून 5,000 गावात 1,30,000 जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन 2016-17 या वर्षी सुद्धा या योजनेसाठी मी 1,000 कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध करून देत आहे आणि आवश्यक तो निधी आपण मागच्या वर्षीप्रमाणे पुढेही उपलब्ध करून देऊ. सन 2015च्या हिवाळी अधिवेशनात मागेल त्याला शेततळे ही योजना मंजूर करण्यात आली. शेततळी, विहिरी व विद्युत पंप जोडणी, शेततळी, विहिरी व विद्युत पंप जोडणी या माध्यमातून टंचाईच्या काळात सुद्धा पाणी उपलब्ध व्हावे आणि पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने या सर्व कार्यक्रमासाठी एकूण 2,000 कोटी रुपये उपलब्ध करीत आहे. या माध्यमातून 1,00,000 शेततळी, 37,500 विहिरी व 90,000 विद्युत पंप जोडण्या उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी सुमारे 50,000 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी यामुळे मोठी मदत होईल अशी मला खात्री आहे. हा खर्च प्रभावी व पारदर्शक व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सूक्ष्म नियंत्रण ठेवले जाईल. औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेच्या दराने धान्य खरेदी करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 1,035 कोटी 83 लाख रुपये खर्च होणार आहे. याचा लाभ 68 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील तसेच नागपूर जिल्ह्यातील 6,862 माजी मालगुजारी तलावाची मत्स्य संवर्धन खड्ड्यासह दुरुस्ती व नूतनीकरणाचे नियोजन आहे. यासाठी सन 2016-17 करिता 150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. यामुळे शेतकरी व मासेमारी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादनाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी पांधन रस्ता हा अत्यंत महत्वाचा आहे. कुठं पांधन आणि कुठं पानंद रस्ता म्हटला जातो, शेत रस्ते. अशा रस्त्यांची दुरुस्ती हा शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे अशा पांधन रस्त्याच्या दुरुस्तीचा विषय शासनाने विचारात घेतला आहे. त्यासाठी मी पालकमंत्री पांधन रस्ते योजना घोषित करीत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरुणांनाच मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामे व पांधन रस्त्याची कामे करण्यासाठी ग्रामीण युवकांकरता मी पालकमंत्री अर्थ मुव्हिंग मशीन्स खरेदी योजना प्रस्तावित करीत असून ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना या मशीन्स खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय बँकाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल व त्यावरील व्याजाचे दायित्व राज्य शासनातर्फे स्वीकारले जाईल. 0% व्याजाने हे सर्व त्या तरुणांना देण्यात येईल व पांधन रस्ते दुरुस्ती व व्याजाचे दायित्व यासाठी 100 कोटी रुपये इतका नियतव्यय मी प्रस्तावित करीत आहे. शेतकऱ्याच्या अंगणात ज्ञानाची गंगा आणणारे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने राबविल्या जाणाऱ्या व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होत आहे. 1 लाख रुपयापर्यंतचा पीक कर्जासाठी वार्षिक 3% दराने
तसेच 1 लाख ते 3 लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी वार्षिक 1% दराने व्याज सवलत देण्यात येत आहे। या योजनेसाठी सन 2016-17 करता 110 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। संयुक्त राष्ट्र संघटनेने सन 2016 हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष घोषित केले आहे। सन 2016-17 मध्ये कडधान्याची उत्पादकता वाढविण्याच्या विविध कार्यक्रमासाठी त्याचप्रमाणे राज्यातील तेलबिया पिकांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी याकरता राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून 80 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। बहुतांश कृषी उत्पादने नाशवंत स्वरूपाची असतात, त्यामुळे कृषी मालावर काढणीनंतर लवकरात लवकर प्रक्रिया करणे आवश्यक असते। म्हणून कृषी क्षेत्रात कृषी प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। हे महत्त्व लक्षात घेता कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणाऱ्या व्यक्तीला प्रकल्प खर्चाच्या 25% किंवा जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याची नवीन योजना मी प्रस्तावित करीत आहे। यासाठी सन 2016-17 मध्ये 50 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असून या योजनेच्या प्रतिसादावर भविष्यात अजून यापेक्षाही अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे। कृषी क्षेत्रातील विविध उपक्रम, घडामोडी, संशोधन, समुपदेशन इत्यादी बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात याकरता सन 16-17 या आर्थिक वर्षापासून पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी मार्गदर्शक योजना सुरू करण्याचा मानस आहे। ही साधारणतः महाराष्ट्राच्या 2006 जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये ही सुरू करू आणि यासाठी सन 2016-17 मध्ये 60 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विदर्भात बुलढाणा येथे शासकीय कृषी महाविद्यालय व अहमदनगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागात हालगाव तालुका जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय कृषी महाविद्यालय तसेच उद्यान विद्या शाखेला चालना देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पाल येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे। यासाठी सन 2016-17 मध्ये आवश्यक नियतव्यय उपलब्ध करून दिला जाईल। पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज विचारात घेऊन नाशिक विभागामध्ये जळगाव येथे तर अमरावती विभागात अकोला येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। यासाठी सन 2016-17 करता 10 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। महाराष्ट्रात आजपर्यंत आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित शेतकऱ्यांची संख्या 1664 इतकी आहे। हा पुरस्कार त्यांच्या शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या बहुमोल योगदानाबद्दल आहे। अशा ज्ञानी शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ इतरही शेतकरी बांधवांना प्राप्त व्हावा यासाठी कृषी गुरुकुल ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 3 आदर्श शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्याकरवी 25 अन्य शेतकऱ्यांना अद्ययावत शेती तंत्राचे मार्गदर्शन करण्यात येईल। मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मानधन देण्याचे प्रस्तावित असून यासाठी आवश्यक नियतव्यय मी प्रस्तावित केला आहे। कोणत्याही क्षेत्रातील महोत्सव हा त्या क्षेत्रातील वैभवाचा पाया असतो। कृषी क्षेत्रात हे राज्य वैभव संपन्न करण्याच्या उद्देशाने यावर्षी यापुढे दरवर्षी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्यात येईल। या महोत्सवात शेतकऱ्यांच्या विचाराची देवाणघेवाण, विविध कृषी विषयक योजनांची माहिती, मान्यवर तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, कृषी प्रदर्शने इत्यादी बाबीचा समावेश असेल। या महोत्सवात शेती क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येईल। सदर महोत्सवाकरता प्रति जिल्हा 20 लाख याप्रमाणे एकूण 34 जिल्ह्याकरता 6 कोटी 80 लाख रुपये तरतूद प्रस्तावित केली आहे। सेंद्रिय शेतीला चालना देणे ही काळाची गरज आहे। यासाठी राज्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महाराष्ट्र फुले कृषी विद्यापीठ राहुरी या 4ही कृषी विद्यापीठात स्वतंत्र सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल। ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना व राज्य रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहे। केंद्र शासनाकडून या योजनांसाठी सन 2016-17 करिता 2768 कोटी 67 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे।
तसेच राज्य हिस्सा म्हणून 705 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. अशा प्रकारे या योजनांसाठी एकूण 3,473 कोटी 67 लाख रुपये इतका भरीव नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व 2065 महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून ही केंद्रे हवामान विषयक मध्यवर्ती माहिती केंद्राशी जोडली जातील. त्याद्वारे 4 विशिष्ट प्रकारची माहिती जसे पाऊस, वाऱ्याचा वेग, आर्द्रता व तापमान यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज येऊन शेतकऱ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे. तसेच शेतकऱ्यांकरता नाविन्यपूर्ण पीक विमा योजना आखण्यातही याची मदत होणार आहे. याकरता सुमारे 107 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत PPPIAD खाजगी सहभागातून एकात्मिक कृषी विकास कार्यक्रमात नाबार्डच्या सहाय्याने दुग्ध व्यवसाय प्रकल्प उभारण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून 100 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प मराठवाडा व विदर्भामध्ये उभारण्यात येतील. शेतकरी व शेतमजुरांना कुक्कुटपालन, पक्षीपालन असे जोडधंदे उपलब्ध करून देण्यासाठी 2016-17 करता 51 कोटी 13 लाख रुपये इतकी तरतूद प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत राज्यातील 34 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यात सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये आणखी 14 जिल्ह्यात सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे प्रस्तावित आहे. स्थानिक देशी जातीच्या गायी व म्हशीचे संवर्धन व संगोपन करण्यासाठी राज्यातील हेटीकुंडी जिल्हा वर्धा आणि बोर्ड जिल्हा अमरावती या 2 ठिकाणी वळूमाता संगोपन केंद्राचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याची योजना असून त्यासाठी 2016-17 करता 18 कोटी 61 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यामध्ये भाकड गाई व गोवंश संगोपनासाठी मी गोवर्धन गोवंश रक्षा केंद्र ही नवीन योजना जाहीर करीत असून या क्षेत्रात अनुभव असलेल्या स्वयंसेवी संस्थांमार्फत ही योजना राबवली जाईल. यासाठी अशा संस्थांना एक रकमी 1 कोटी रुपये अनुदान देण्यात येईल. तसेच त्या ठिकाणी उपलब्ध असल्यास आवश्यकतेनुसार शासकीय जमीन देण्यात येईल. या गोवर्धन गोवंश रक्षा केंद्रासाठी सन 2016-17 करता 34 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सागरी किनारा लाभलेल्या 5 जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जेट्टी उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सन 2016-17 मध्ये याकरता 30 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्यातील मत्स्य व्यवसायासाठी ससून गोदी हे महत्वाचे बंदर असून या बंदराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. याकरिता 52 कोटी 17 लाख रुपये खर्च येणार असून यापैकी 40% निधी केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी यावर्षी 2016-17 करता 15 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. सन 2015-16 मध्ये मी सिंचनासाठी 7,272 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले होते. जर मी 7,272 कोटी उपलब्ध करून दिले नाही तर मी हा अर्थसंकल्प मांडणार नाही ही घोषणा या पवित्र सभागृहात मी केली होती. मला सांगताना या आश्वासन पूर्तीचा आनंद होतोय की ही तरतूद पूर्णपणे वितरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जलसिंचनाचा त्वरित लाभ मिळेल अशा प्रकल्पावर विनियोग करण्याकरिता अग्रक्रम देण्यात आलेला आहे. सन 2016-17 करिता एकूण 7,850 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली असून त्यामुळे येत्या वर्षी 28 प्रकल्प पूर्ण होऊन 770 दशलक्ष घनमीटर एवढा अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होईल व 1,68,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. यापैकी वाघूर, बावनथडी, लोअर दुधना, तिल्लारी, लोअर वर्धा, लोअर पांझरा आणि नांदूर मध्यमेश्वर टप्पा 2 या 7 प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समावेश झाला आहे. या प्रकल्पासाठी सन 2015-16 मध्ये 938 कोटी रुपये तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. आता सन 2016-17च्या अर्थसंकल्पात 2,078 कोटी रुपये इतका भरीव नियतव्यय मी प्रस्तावित केला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे 1 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. निर्माण होणाऱ्या सिंचन क्षमतेचे गट नंबरनिहाय सूक्ष्म नियोजन करून हा खर्च अत्यंत परिणामकारक करण्याचा शासनाचा मानस आहे. भविष्यात पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या वापराचे काटेकोर नियोजन करण्याची
व समाजातील सर्व स्तरामध्ये जल साक्षरता व जल जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टीने राज्यात यशदा पुणे या संस्थेमध्ये एक कायमस्वरूपी केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे। तसेच वन अकादमी चंद्रपूर, वाग्मी औरंगाबाद आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती या ठिकाणी उपकेंद्रे निर्माण करण्याचे नियोजन आहे। या केंद्रामधून जल साक्षरता व जल जागृती विषयक उपक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने घेण्यात येतील। राज्यातील रस्त्यांनी न जोडलेल्या वाड्या वस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत अंतर्भूत न झालेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही योजना शासनाने हाती घेतली आहे। सुमारे 1000 कोटी रुपयाची कामे लवकर सुरू करण्यात येत असून या योजनेसाठी 2016-17 मध्ये 500 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। तसेच आवश्यकतेनुसार प्रत्येक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील गावाचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी स्मार्ट गाव योजना प्रस्तावित करण्यात येत आहे। या योजनेमध्ये पंचायत समिती गणस्तरावर ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा होईल व त्यामध्ये तालुका तसेच जिल्हा स्तरावर स्मार्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात येईल। या योजनेअंतर्गत गण, तालुका व जिल्हा स्तरावर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना विकास कामासाठी प्रोत्साहनपर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। शासन स्तरावर घेण्यात येत असलेले निर्णय राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना लवकरात लवकर कळावेत व त्या निर्णयाची माहिती ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल बोर्ड बसवण्याचा शासनाचा मानस असून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल। ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी राज्य हिश्श्याचा सन 2016-17 मध्ये 170 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील पाण्याची समस्या सोडविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या नावाने ग्रामीण पाणी पुरवठ्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासन हाती घेत आहे। पुढच्या 4 वर्षाचं नियोजन यासाठी करण्यात आलेले असून आगामी काळात या कार्यक्रमावर सुमारे 2500 कोटी खर्च प्रस्तावित आहे। या योजनेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात समाविष्ट नसणाऱ्या योजना तसेच बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाचे पुनरुज्जीवन व देखभाल या बाबी समाविष्ट आहेत। यासाठी सन 2016-17 मध्ये 500 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने होण्यासाठी ग्रामपंचायती अधिक सक्षम होणे आवश्यक आहे। या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान ही नवीन राज्यस्तरीय योजना प्रस्तावित आहे। यामध्ये नवीन ग्रामपंचायतीचे बांधकाम, ग्रामपंचायतींना पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणे, जिल्हा परिषद प्रभाग बळकट करणे तसेच ग्रामपंचायतीच्या आर्थिक व भौतिक नियोजनात महिलांचा लोकसंस्थांचा सहभाग वाढविणे या व त्याकरता प्रशिक्षण आयोजित करणे या बाबींचा समावेश राहील। महिला स्वयंसहायता समूहांना 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्याकरता सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण ही नवीन योजना मी घोषित करीत असून या योजनेअंतर्गत सन 2016-17 या वर्षाकरता 10 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे। तसेच यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यात येईल। राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजेसंदर्भात अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। महानिर्मितीची सध्याची स्थापित क्षमता 12,077 मेगावॅट इतकी असून त्यापैकी औष्णिक 8,640 मेगावॅट, जलविद्युत 2,585 मेगावॅट, गॅसवर आधारित 672 मेगावॅट तर सौर ऊर्जा निर्मिती 180 मेगावॅट इतकी आहे। वीज निर्मितीसाठी सन 2016-17 या वर्षाकरता एकूण 784 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे। अस्तित्वात असलेली वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 120 विभागासाठी पायाभूत आराखडा योजना प्रस्तावित आहे। या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये 1,500 कोटी रुपये महावितरण खर्च करणार असून त्यामधून 240 नवीन उपकेंद्राची उभारणी प्रस्तावित आहे। या खर्चाच्या 20% भाग भांडवलासाठी 301 कोटी रुपये 2016-17 या वर्षाकरता मी प्रस्तावित करीत आहे। शासनाने नवीन
व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोताद्वारे वीज निर्मिती करण्यावर भर दिलेला आहे. या स्त्रोतांच्या क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे. या योजनांसाठी सन 2016-17 करता 456 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित केला आहे. कृषी ग्राहक, यंत्रमाग ग्राहक, औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना वीज दरात सवलत या योजनेसाठी सन 2016-17 मध्ये 4,462 कोटी 69 लाख रुपये इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यातून कृषी ग्राहकांना निश्चितपणे जास्त उपयोग होईल. विदर्भ नैसर्गिक व खनिज स्त्रोतांनी समृद्ध असूनही औद्योगिक क्षेत्रात मात्र राज्याच्या उर्वरित विभागामध्ये तुलनेत मागे आहे. तसेच मराठवाडा विभागातही या बाबतीत म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. या दोन्ही विभागात अधिकाधिक नवीन उद्योग यावेत व औद्योगिक वीज वापर वाढावा याकरता औद्योगिक घटकास सर्वसाधारण व प्रोत्साहनात्मक बाबीवर वीज दरात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि याकरता सुमारे 1,000 कोटी महत्वाची रक्कम आहे मराठवाडा आणि विदर्भासाठी. 1,000 कोटी रुपये उद्योग क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी वेगवेगळे उपाय देखील योजले जात आहेत. परवान्यांची सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी एक खिडकी योजना, इलेक्ट्रॉनिक धोरण, किरकोळ व्यापार धोरण, माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाचे धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. जानेवारी 2016 पर्यंत 8,497 प्रकल्पांनी उत्पादन सुरू केले असून याद्वारे रुपये 2,62,631 कोटी गुंतवणूक व 11,23,000 थेट रोजगार निर्मिती झाली आहे. विशाल प्रकल्प धोरण जाहीर झाल्यापासून 139 विशाल प्रकल्पांना सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत पात्रता प्रमाणपत्रे मंजूर केली आहे. यामधून 53,330 कोटी 25 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक व 85,084 प्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे. उद्योग क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठी 2,650 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे. DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या योजनेअंतर्गत औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड ही विशेष हेतू कंपनी स्थापन झाली असून शेंद्रा येथील 839 हेक्टरवर पायाभूत सुविधांची कामे सुरू झाली आहे. केंद्र शासनाने या विशेष हेतू कंपनीकडे 600 कोटी रुपयांचे भाग भांडवल वर्ग केले आहे. उद्योग वाढीसाठी प्रयत्नशील असलेले आमचे सरकार इथल्या कामगारांच्या पाठीशीही तेवढ्याच भक्कमपणे उभे राहिले आहे. या राज्याच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या असंघटित कामगारांकरता एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली जात आहे. सदर योजनेसाठी सन 2016-17 मध्ये 18 कोटी 92 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माननीय पंतप्रधान देश विदेशातील त्यांच्या सभांमधून या देशातील तरुणाईचा गौरव करतात. ही तरुणाई आमच्या उद्याची उज्ज्वल शक्ती आहे. ज्या शक्तीच्या बळावर आम्ही महासत्तेची स्वप्न बघतो अशा तरुणाईला रोजगार व त्या अनुषंगाने आत्मविश्वास देण्यासाठी केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. मुद्रा बँक योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त तरुणांना प्राप्त व्हावा यासाठी या योजनेचा प्रचार प्रसार व समन्वय करण्याकरता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन व बँकाशी समन्वय साधण्याची मदत करण्यात येईल. यासाठी सन 2016-17 मध्ये 20 कोटी रुपये नियतव्यय मी प्रस्तावित केलेला आहे. महाराष्ट्रात उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता परिषदेची स्थापना करण्याचा मानस आहे. त्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. कापूस उत्पादक भागामध्ये वस्त्रोद्योग घटक यावेत याकडे शासनाचे विशेष लक्ष आहे. सध्या कार्यान्वित असलेली केंद्र पुरस्कृत वस्त्रोद्योग संकुल योजना उभारणे तसेच मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रामधील नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पास भांडवली अर्थसहाय्य, नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी
दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज, अर्थसहाय्य इत्यादी योजना करता सन 2016-17 मध्ये 265 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. पायाभूत सुविधांची उभारणी हा कुठल्याही राज्याच्या विकासाच्या टप्प्यातील एक महत्त्वपूर्ण बिंदू असतो. या सुविधांच्या उभारणीचे आव्हान आमच्या सरकारने स्वीकारले आहे. रस्ते बांधणीचे क्षेत्रासाठी शासनाने एकूण 4050 कोटी रुपये एवढा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. शासनाने कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी भिवंडी कल्याण शिळफाटा असा 21 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचे ठरविले आहे. त्यासाठी यावर्षी 40 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे. खाजगीकरण तसेच शासन सहभागातून या योजनेअंतर्गत रस्त्याचे दुपदरीकरण व चौपदरीकरण करण्यासाठी बांधा, वापरा, हस्तांतरित करा हे धोरण अवलंबले असून या योजनेकरता सन 2016-17 मध्ये 550 कोटी रुपये शासन सहभागाकरता तरतूद प्रस्तावित आहे. 550 कोटी. तसेच राज्यातील 40,000 किलोमीटर राज्यमार्ग, अध्यक्ष महाराज, तसेच राज्यातील 40,000 किलोमीटर राज्यमार्ग व 50,000 किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यापैकी 21,000 किलोमीटरचे रस्ते हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत पुढील 8 वर्षात टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे. केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मागील 10 वर्षात, अध्यक्ष महाराज हा महत्वाचा मुद्दा आहे, केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने मागील 10 वर्षात राज्यात 2500 कोटी रुपयाची कामे मंजूर केली होती. 10 वर्षात. मात्र सत्तांतरानंतर केंद्र शासनाने 14-15 एकट्या वर्षात 1718 कोटी रुपये व सन 15-16 मध्ये 2947 कोटी रुपये अशी 4665 कोटी रुपयाची नवीन कामे मंजूर केली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यातील कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाकडे सातत्याने आमचे माननीय मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करून 3000, हे मोठा आकडा आहे अध्यक्ष महाराज, 3924 किलोमीटर लांबीचे रस्ते नव्याने राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील रस्ते विकासासाठी केंद्र शासनाने केलेल्या भरीव मदतीसाठी मी माननीय पंतप्रधान व माननीय बांधकाम मंत्री यांचा राज्य शासनाच्या वतीने आभारी आहे. आपल्या राज्यात सुमारे 40,000 किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग आहे. राज्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आगामी काळात दर 100 किलोमीटर अंतरावर एक अशा प्रमाणात अद्यावत अशी 400 स्वच्छतागृह बांधण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी यावर्षी 50 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे. मियान प्रकल्पातील भूसंपादन व प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन, उर्वरित भूसंपादन सानुग्रह अनुदान वाटप तसेच विशेष बाब सानुग्रह अनुदान प्रस्ताव इत्यादी करिता सदर प्रकल्पास 1508 कोटी 36 लाख रुपये किमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता आहे व याकरिता सन 2016-17 करता 216 कोटी 33 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित केला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीतल्या शिर्डी, कराड, अमरावती, अकोला, सोलापूर व चंद्रपूर इत्यादी विमानतळाचा विकास व तेथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन यासाठी सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी 60 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबत विशेष उपयोजिता वाहन स्थापन करण्याचा सामंजस्य करार झालेला आहे. राज्यातील 9 रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा कंपनीद्वारे राबविण्याची शासनाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पातील राज्य शासनाच्या सहभागापोटी 68 कोटी 60 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे.
अध्यक्ष महाराज, निराधारांना आधार, गरजवंतांना मदतीचा हात व बेघरांना घरे हे या सरकारचे स्वप्न आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यास सरकार कटिबद्ध आहे. आसरा नसलेल्या प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी सर्वांसाठी घरे 2022 या केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी काही सुधारणासह राज्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच व्याज अनुदान योजना बँकामार्फत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. सन 2016-17 मध्ये राज्याचा सहभाग म्हणून 700 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित. नवीन चंद्रपूर येथील अधिसूचित विभागामध्ये विकासाची कामे करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून माढाची नेमणूक करण्यात आली असून या शहराचा विकास जलदगतीने करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. या योजनेसाठी 16-17 करता 100 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी अध्यक्ष महाराज, स्वातंत्र्य संग्राम सैनिक हा आमच्यासाठी मानबिंदू राहिला, अभिमानाचा विषय राहिला. स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या संदर्भात एकाने म्हटलं ते खरं आहे की त्यांच्या त्यागाने धगधगली स्वातंत्र्याची ज्वाला, पारतंत्र्याची तुटली बेडी, भारत स्वतंत्र झाला. देशप्रेम ते त्याला जगती नाही कुठली सार, कान असावे सैनिकास त्या एक आपुले घर, देऊ त्यांना सन्मानाने हक्काचा आधार, कृतार्थ होईल आनंदाने हे जनतेचं सरकार. आणि म्हणून या देशातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची पर्वा न करता स्वातंत्र्य आंदोलनात झोकून दिले. त्यांचे हे योगदान अनन्य साधारण आहे. त्यांची कृतज्ञता आमच्या मनात आहेच. पण स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर आजही महाराष्ट्रात काही स्वातंत्र्य सैनिकांना स्वतःच्या हक्काचे घर नाही याची खंत माझ्या मनात कायम होती. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या यात पत्नीला असूनही स्वतःचे घर नाही अथवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावे घर नाही अशा स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्यांच्या हयात पत्नीला त्यांच्या राहत्या गावात घर घेण्यासाठी 10 लाख रुपयाच्या मर्यादेत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे मी प्रस्तावित करीत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती व ड वर्ग महानगरपालिकांच्या क्षेत्रात नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सन 2016-17 मध्ये 1000 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. नागपूर व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास विशेष गती देण्यासाठी या प्रकल्पांना सन 2016-17 मध्ये एकूण 180 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केलेला आहे. नरिमन पॉइंट व वांद्रे कुर्ला संकुल यासारख्या वाणिज्य केंद्रासमवेत आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांना तसेच औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 3च्या कामास गती देण्यात आली असून या प्रकल्पासाठी 16-17 मध्ये 90,47 लाख नियतव्यय प्रस्तावित असून आवश्यक तो निधी आमचं शासन उपलब्ध करून देईल. लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याकरता स्वच्छ व शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना जाहीर केली असून केंद्र शासनाने पहिल्या फेरीत निवडलेल्या 20 शहरांमध्ये राज्यातील पुणे व सोलापूर शहरांचा समावेश आहे. तसेच 8 शहराचे स्मार्ट सिटी प्रकल्प तूर्त राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. राज्यातील अग्निशमन सेवांचे बळकटीकरण व विस्तारीकरणाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या प्रयोजनासाठी सन 2016-17 करता 30 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कल्याण डोंबिवली अशा शहरांमध्ये नोकरीसाठी वा स्वयंरोजगारासाठी महिला भगिनींना दररोज बसने प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळी गर्दीचा सामना करावा लागतो. रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यांचा हा त्रास कमी व्हावा, त्यांचा दररोजचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक
बस वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ महिलांच्या प्रवासासाठी 300 तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येत असून यासाठी 2016-17 मध्ये 50 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागास एकूण 1554 कोटी रुपये इतका नियतव्यय राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी राज्य व केंद्र हिस्सा मिळून एकूण 970 कोटी 37 लाख रुपये एवढा नियतव्यय प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या बांधकामासाठी 233 कोटी 80 लाख रुपये एवढा नियतव्यय प्रस्तावित आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. या योजनेच्या लाभासाठी सध्या अनुज्ञेय असलेल्या आजारांच्या यादीमध्ये सुधारणा करून जनतेच्या मागणीप्रमाणे नवीन आजार व उपचारांचा समावेश करण्यात येत आहे. सध्या लाभार्थी घटकांना मिळत असलेले विमा संरक्षण वाढविण्याचेही मी प्रस्तावित केले आहे. या योजनासाठी सद्यस्थितीत 2016-17 मध्ये 300 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असून आवश्यक तो निधी पुरवणी मागण्यांद्वारे उपलब्ध करून दिला जाईल. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी सर्व शिक्षा अभियान या योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेसाठी सन 2016-17 करता केंद्र व राज्य हिस्सा मिळून एकूण 740 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाकरता केंद्र व राज्य हिस्सा मिळून एकूण 180 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने राज्याच्या भागीदारीने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सुरू केले आहे. माध्यमिक शाळेमध्ये जाणाऱ्या सर्व मुलामुलींना सन 2017 पर्यंत जीवनावश्यक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ग्वाही या अभियानात दिली आहे. या योजनेसाठी 2016-17 करता 137 कोटी 44 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे व मुलींच्या वसतिगृहासाठी 50 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. ग्रंथालय चळवळीचे महत्त्व आमच्या सरकारने नेहमीच अधोरेखांकित केले आहे. आजच्या संगणक युगाचे सामर्थ्य ओळखून राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय ई ग्रंथालयामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार एकूण 43 ग्रंथालयाचे रूपांतर ई ग्रंथालयात करण्यासाठी प्रत्येकी 40 लाख याप्रमाणे 17 कोटी 20 लाख रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. मिशन ऑलिम्पिक 2020 याद्वारे टोकियो जपान येथे सन 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरता 16-17 या वर्षासाठी 3 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. उच्च दर्जाच्या विविध क्रीडा विषयक सुविधा असलेले विभागीय क्रीडा संकुल चिंपोली मुंबई येथे उभारण्यात येत असून यासाठी पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असून या संस्थेने संपूर्ण भारतात क्रीडा क्षेत्रात अनेक नामवंत खेळाडू व प्रशिक्षक घडविले आहे. या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत सदर संस्थेला 1 कोटी रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना घरे उपलब्ध होण्यासाठी 320 कोटी रुपये इतका नियतव्यय उपलब्ध केला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महत्त्वाच्या शहरात राबविण्यात येणाऱ्या CCTV प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध केला आहे. ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेचा श्वास असलेल्या आणि ग्रामीण जनतेच्या सेवेत अथक कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कार्याला वेग देण्यासाठी आणि प्रवाशाकरता विविध सोयी उभारण्याकरता शासन प्रयत्नशील आहे. त्या अंतर्गत पनवेल, मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अकोला व नागपूर या 13 बसस्थानकामध्ये प्रवासासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा, प्रवासी बसेसच्या आवागमनासाठी स्वतंत्र संरचना करण्याचे काम सुरू केले आहे. राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे 3500 निवारे आहे. संपूर्ण राज्यभरात या सर्व निवाऱ्यांची अत्याधुनिक सोयी सुविधासह प्रसाधनगृहाची पुनर्बांधणी प्रस्तावित आहे. मांडवा येथे रोरो सेवेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 63 कोटी 15 लाख रुपये व लाट रोधक भिंत बांधण्यासाठी 72 कोटी 14 लाख रुपये असे एकूण 135 कोटी 29 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पास मंजुरी देण्याचा निर्णय झाला असून सन 2016-17 मध्ये यासाठी अनुक्रमे
30,51,00,000 व 36 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित आहे. राज्यात विविध ठिकाणी न्यायालयांसाठी इमारती व न्यायाधीशांसाठी निवास स्थाने बांधण्याची योजना राबविण्यात येते. यासाठी सन 2016-17 या वित्तीय वर्षाकरता राज्य हिस्सा म्हणून 213,60,00,000 रुपये व केंद्र हिस्सा 277,50,00,000 असे 491,10,00,000 रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार देशातील ग्रामीण भागातील 75% व शहरी भागातील 50% नागरिकांना प्रत्येक महिन्यास अनुदानित दराने धान्य मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. सदर योजनेवर राज्य शासन दरवर्षी सुमारे 400 कोटी रुपये खर्च करीत आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात धानासाठी विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विकेंद्रित धान खरेदी योजनेची अंमलबजावणी हंगाम 2016-17 पासून करण्यात येईल. या योजनेसाठी सन 2016-17 करता 62,14,00,000 रुपये इतका तरतूद प्रस्तावित आहे. गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय आणि इतर प्रकल्प नियोजित आराखड्याप्रमाणे सुरू आहे. सदर कामाकरता सन 2016-17 मध्ये 40 कोटी रुपये इतकी तरतूद प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्यात 6 व्याघ्र प्रकल्प असून त्यातील 110 गावाचे पुनर्वसन करावयाचे आहे. आजपर्यंत त्यातील 45 गावाचे पुनर्वसन करण्यात आले असून उर्वरित 65 गावाच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून यासाठी 2016-17 मध्ये 60 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. निसर्ग पर्यटनासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या संरक्षित क्षेत्रात तसेच इतर वनक्षेत्रात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येत असून याकरता एकूण 47,25,00,000 रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन सध्याच्या 20% 30% वाढविण्याकरता हरित महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 1 जुलै 2016 रोजी कृषी दिन व वनमहोत्सवाचे औचित्य साधून एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मध्य भारत व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वन प्रशिक्षण केंद्राचे चंद्रपूर वन प्रशासन व व्यवस्थापन व विकास प्रबोधिनीमध्ये मागच्या वर्षी आपण रूपांतर केलं होतं. या प्रबोधिनीचा अधिक विस्तार केला जाणार असून त्याकरता 16-17 मध्ये 5 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यामध्ये समुद्र किनाऱ्याच्या जवळपास 226 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कांदळवन आहे. हे क्षेत्र समुद्रजीवांचे आश्रयस्थान असून जैवविविधतेचे मोठे भांडार येथे उपलब्ध असते. त्यामुळे या क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन अधिक परिणामकारकता करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने तिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. असे प्रतिष्ठान स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या प्रतिष्ठानामध्ये जवळपास सुमारे 115 कोटी रुपये इतका निधी जमा आहे. त्याचा उपयोग करून तिवर संवर्धन आणि समुद्र किनाऱ्यावरील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि उत्पन्नाची कायमस्वरूपी साधने निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात खेकडा, कालवा, शिनाने याचे उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी याबाबत संशोधन व विकास करून या क्षेत्रात असे व्यवसाय व रोजगार वृद्धी करणे शक्य आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या 115 कोटी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणावर लीन होत लाखो वारकऱ्यांच्या मनात सामाजिक समतेचा आध्यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा महाराष्ट्राच्या निखळ निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतूट नाते आहे. चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मलतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन नमामि चंद्रभागा अभियान शासन व लोकसहभागातून राबविण्याचा आमचा संकल्प आहे. या अभियानाअंतर्गत चंद्रभागा नदी सन 2022 पर्यंत निर्मल, पवित्र व प्रदूषण मुक्त करून तिचे संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी सन 2016-17 मध्ये 20 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटनाचे महत्त्व ओळखून माननीय सदस्यांनी जरा शांतता पाळावी. शासनाने नुकतेच नवीन पर्यटन धोरण जाहीर केले आहे.
यासाठी एकूण 285 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार प्रामुख्याने पर्यटन स्थळी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येईल. रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग व इतर किल्ल्याच्या परिसरात माहिती केंद्र व प्रसाधनगृह, उपहारगृह व इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा घोषित केला आहे. या जिल्ह्यातील म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद आणि सुगीभंजन या पर्यटन स्थळाच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात येईल. महाराष्ट्राला पर्यटकांना भावणारा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनारा पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. नाटक हे महाराष्ट्राचे वेळ आहे. नाट्य चळवळीने रुजवलेली संस्कृती हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या क्षेत्राची जपणूक आणि संवर्धन यासाठी शासन सदैव प्रयत्नशील राहिले आहे. या बांधिलकीला जपत महाराष्ट्र राज्यात देशात वेगळी ओळख देण्याचा शासनाचा राज्य नाट्य महोत्सवाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या हौशी व्यावसायिक संगीत संस्कृत तसेच बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमेत तसेच सादरीकरणासाठी येणारा खर्च व दैनिक प्रवास भत्ता यातील रकमेत वाढ करण्यात येत आहे व त्यासाठी तो आवश्यक निधी ठेवला आहे. दिनांक 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येणार असून सदर योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुली तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना देखील लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 25 कोटी रुपयाचा नियतव्यय मी प्रस्तावित केला आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा मूलभूत पाया ठरलेल्या अंगणवाड्यांना आधुनिक स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. त्याच्या आदर्श अंगणवाडीत टप्प्याटप्प्याने रूपांतर करण्याची योजना राबविण्याचा शासनाचं धोरण आहे. आदर्श अंगणवाडी कार्यक्रमामुळे लहान मुलांना आनंददायी वातावरणात पूर्वशालेय शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होईल. यासाठी यावर्षी 10,000 अंगणवाड्या आदर्श करण्याचे मी निश्चित केले आहे आणि यासाठी 100 कोटी रुपये नियतव्यय मी प्रस्तावित केला. राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पूर्वशालेय शिक्षणाचे मूलभूत स्वरूपाचे काम करतात. त्यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना सुरक्षितता प्राप्त व्हावी यासाठी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा जीवन विमा व 2 लाख रुपयापर्यंत अपघात विम्याचे संरक्षण प्राप्त होईल. विम्याच्या हप्त्यापोटी लागणारी रक्कम शासनाकडून अदा करण्यात येईल. आदिवासी उपयोजनेतून नामांकित शाळांमध्ये प्रवेशितांसाठी 290 कोटी रुपये, रस्ते विकासासाठी 300 कोटी रुपये, शासकीय आश्रमशाळा बांधकामासाठी 370 कोटी रुपये नियतव्यय उपलब्ध केला आहे. पोषण आहारासाठीच्या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम योजनेसाठी 112 कोटी 65 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून आदिवासी क्षेत्रातील सर्व गरोदर माता, स्तनदा माता व 3 ते 6 वयोगटातील बालकांना एक वेळचा सकस आहार देण्यात येत आहे. आदिवासी युवकांसाठी पालघर येथे एकलव्य क्रीडा व उद्योजकता प्रबोधिनी उभारण्यासाठी 25 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे. आदिवासींच्या जगप्रसिद्ध वारली कलेची जोपासना व संवर्धन करण्यासाठी वारली हट उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी केंद्र व राज्य निधीतून 60 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रमाण ही ऑनलाईन प्रणाली तयार केली असून ती गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात येत आहे. अध्यक्ष महाराज, मी अगोदर सांगितलं होतं की हा महाराष्ट्राचं सरकार निराधारांच्या सोबत आहे. मी महाराष्ट्राच्या त्या माझ्या निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता बहिणींना सरकारच्या वतीने हे निश्चित सांगू इच्छितो की ऐका माझ्या भगिनींनो, नाही तुम्ही निराधार, तुमच्या पाठीशी खंबीर आहे आमचे सरकार. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अनुदानात दिनांक 1 एप्रिल 2016 पासून वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. निराधार, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्त्या, अपत्यहीन व इतरांना मिळणाऱ्या लाभात वाढ करण्यात येत असून ज्या लाभार्थ्यांना 2 अपत्य आहे त्यांना 1000 रुपये, 1 अपत्य असलेल्याला 850 रुपये व अपत्य नसल्यास 700 रुपये इतके मासिक अर्थसहाय्य दिले जाईल. त्यासाठी 332 कोटी रुपये एवढा भार, 332 कोटी रुपयाचा भार शासन स्वीकारत आहे.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्य योजना मिळून एकूण 405 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तरुणांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण व अल्पसंख्य बहुल भागात पायाभूत सुविधा निर्मितीसारखे उपक्रम हाती घेण्यात येत आहे। ग्रामीण भागामध्ये साधारणतः 1,55,936 अनुसूचित जातीची कुटुंबे कच्च्या घरात राहतात ग्रामीण भागामध्ये किंवा बेघर आहेत। अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण भागातील जे कुटुंबे बेघर आहे किंवा झोपडीमध्ये कुडाच्या घरात राहतात अशा कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी किंवा भूखंड विकत घेऊन घरकुल बांधून देण्यात येईल। सन 2019 पर्यंत अनुसूचित जातीचे एकही कुटुंब बेघर राहणार नाही या दृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि या घरकुल योजनेसाठी यावर्षी 320 कोटी रुपयाचा नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नवीन योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी विहीर खोदण्याकरता 2 लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल। तसेच विहिरीवर विद्युत पंप बसविणे आणि जेथे ग्रीडमधून वीज पुरवठा शक्य नसेल तेथे सौर ऊर्जेतून वीज जोडणी देण्यात येईल। या माध्यमातून त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवण्यामध्ये मदत होईल। 15/16 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती वर्ष असून ते समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे। या अंतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रमासाठी मी यावर्षी सुद्धा 2016-17 मध्ये 170 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित करीत आहे। शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून मागासवर्गीय मुलामुलींकरता शासकीय वसतिगृह बांधण्यासाठी 220 कोटी रुपये इतका नियतव्यय उपलब्ध करून दिला आहे। आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून माहिती संचालनालयाने दिनांक 26 जानेवारी 2016 पासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 156 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याकरता तांत्रिक सहाय्य केले आहे। उर्वरित सर्व अधिसूचित लोकसेवा 2016-17 या आर्थिक वर्षात ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित पायाभूत सुविधा होस्टिंगसाठी स्टेट डेटा सेंटर तसेच क्षेत्रीय स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांना जोडण्यासाठी महाराष्ट्र स्टेट वाईड एरिया नेटवर्कमध्ये सुधारणा व बळकटीकरण करण्याचे नियोजन शासनाने केले आहे। त्यासाठी 10 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। प्रगत देशामध्ये शासनाच्या ध्येय धोरणासंदर्भात वैचारिक बैठक, शास्त्रशुद्ध व विश्लेषण, संशोधन तसेच मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। याकरता विशेषज्ञ संस्था कार्यरत असतात। अशाच प्रकारची संस्था राज्यात स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे। त्या दृष्टीने यशदा या राज्य शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जगातील या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांच्या सहयोगाने जागतिक मानांकनाची महाराष्ट्र धोरण संशोधन परिषद स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्यामुळे राज्यात योग्य धोरणाची आखणी व मूल्यमापनाची प्रक्रिया बळकट होईल। अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दुर्धर आजार तसेच मृत्यू पश्चात त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधून देण्यात येते। या योजनेमध्ये आता अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या कुटुंबाचाही समावेश करण्यात येत असून या देय निधी जो दरवर्षी दिला जातो त्यामध्ये दुप्पट वाढ करून आता 10 कोटी रुपये करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पराक्रम आणि त्यांचे रयतेविषयी प्रेम याबद्दल फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला नितांत आदर आहे। त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील जी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली त्या ठिकाणी त्यांची स्मारके त्या क्षेत्रातील लोक उभी करीत असतात। राज्याबाहेर असे प्रेरणादायी स्मारक जेव्हा कोणी उभा करतो तेव्हा त्याला राज्य शासनाला आर्थिक व भावनिक सहभाग नोंदविताना निश्चितपणे अभिमान वाटेल। कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्यासाठी आदर्श राजा आहे, जाणता राजा आहे
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना जसं सांगतो की आदर्शाची सांगे महती त्यांची जीवन गाथा, प्रेम भराने त्यांच्या चरणी झुकतो आमचा माथा, पाठीवरती हात तयांचा उन्या महागा काय, उच्च रवाने गरजू जय जय छत्रपती शिवराय। पराक्रमाचा सूर्य जणू तो रयतेचा आधारू, त्या तेजाचे चैतन्याचे स्मारक जगी उभारू। आणि त्यासाठी मी आता सद्यस्थितीमध्ये 5 कोटी रुपयाचा नियत उपलब्ध करून देण्यात येत आहे। लोकमान्य टिळकांनी या देशाला, अध्यक्ष महाराज आपण स्मारक उभी करत नाही, देशामध्ये उभी होतात त्याला आपला भावनिक आपण आधार देतो। मला वाटतं की हे लक्षात घेतलं पाहिजे, परराज्यात जेव्हा लोक उभं करतात आपलं महाराष्ट्राचं स्मारक मोठं होणार आहे, पण मला वाटतं की यांच्या लक्षात हे येत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज यांना सद्बुद्धी देव। लोकमान्य टिळकांनी या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र दिला। इंग्रजी राजवटी विरुद्ध भारतीयांच्या मनात असंतोष जागविला। भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना संबोधले गेले। स्वराज्याचा नारा बुलंद करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचा प्रसार केला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, या त्यांच्या सिंह गर्जनेने इंग्रजी राजवट हादरली। त्यांच्या या घोषणेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्त राज्यातील नोंदणीकृत सुमारे 41,328 सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून लोकमान्याच्या कार्याविषयी जनजागृती व्हावी याकरता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासाठी 16-17 मध्ये 5 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे। तसेच आवश्यकता वाटल्यास जास्तीत जास्त निधी यासाठी उपलब्ध करून दिला जाईल। भारत देश म्हणजे नररत्नाची खाण आहे। यातील गणित विषयातील सर्वोत्तम रत्न म्हणजे गणित शिरोमणी गणित सूर्य भास्कराचार्य द्वितीय हे आहेत। महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या विजलवीडची अर्थात आजच्या 40गाव तालुक्यातील पाटण देवीची भूमी भास्कराचार्याच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे। त्यांच्या स्मरणार्थ जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी तयार करण्याचा आमचा संकल्प आहे। जिल्हा परिषद ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत राजकीय वाटचाल करणारे एक प्रामाणिक व उमदे नेतृत्व म्हणजे दिवंगत RR उर्फ आबा पाटील। राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांनी स्वतःहून गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले। राजकारण आणि नीतिमत्तेची सांगड घालणाऱ्या या दिवंगत नेत्याच्या स्मरणार्थ सांगली जिल्ह्यात त्यांच्या नावाने एक भव्य सभागृह बांधण्यात येईल आणि यासाठी मी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देत आहे। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पत्रकार भवन उभारण्याकरता आवश्यक आर्थिक सहाय्य शासनामार्फत उपलब्ध करून दिले जात आहे। दुर्मिळ मराठी ग्रंथाचे संगणकीकरण या उपक्रमाअंतर्गत फेब्रुवारी 2016 पर्यंत 95 पुस्तके व विविध नियतकालिकांचे 253 सुटे अंक संगणकीकृत करून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे। केंद्रीय सांख्यिकी कार्यालय भारत सरकार यांनी मागील वर्षी राष्ट्रीय लेखसंकलनाचे पायाभूत वर्ष 2004-5 वरून 2011-12 असे सुधारित केले आहे। यामध्ये वापरण्यात येणाऱ्या व्याख्यामध्येही बदल करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने क्षेत्रनिहाय अंदाज हे मूळ किमतीनुसार स्थूल मूल्यवृद्धी असे सादर करण्यात येतील व देशांतर्गत स्थूल उत्पन्न हे बाजार किमतीनुसार स्थूल उत्पन्न असे संबोधण्यात येतील। क्षेत्रनिहाय अंदाज हे घटक खर्चावर आधारित स्थूल उत्पन्न याप्रमाणे परिगणित करण्यात येणार आहे। राज्याने यावर्षी नवीन पद्धतीचा वापर करून राज्य उत्पन्नाचे अंदाज परिगणित केले आहे। सुशासन व प्रगत आर्थिक धोरणाची आमच्या शासनाने हिरिरीने अंमलबजावणी केल्याने सन 2014-15 मध्ये कुंठित असलेली स्थूल राज्य उत्पादनाची वृद्धी दर 5.8% हा गतिमान होऊन 15-16 मध्ये कृषी विकास दर उणे असून सुद्धा अध्यक्ष महाराज हा आकडा महत्त्वाचा आहे, हा आमच्या तुमच्या सर्वांसाठी स्वाभिमानाचा विषय आहे, 8% झालेला आहे। ही अत्यंत समाधानाची बाब आहे। पावसाची कृपा झाली असती तर आपण नक्कीच द्विअंकी विकास दर गाठला असता। महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात, उत्तर प्रदेश व राजस्थान यांचा विकास दर बराच कमी आहे।
प्रचलित किमतीनुसार 14-15 मध्ये राज्याचे नाममात्र निव्वळ उत्पन्न 15,72,037 कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई उत्पन्न सन 2014-15 मध्ये 1,34,081 रुपये इतके आहे. तर अंदाजित राष्ट्रीय उत्पन्न हे 86,879 आहे. महाराष्ट्रात यामध्ये चांगली वाढ झाली. राज्याच्या वार्षिक योजनेचे सन 2016-17 आकारमान 56,997 कोटी रुपये इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. या आकारमानात सन 2011 जनगणनेनुसार अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 11.8% आणि आदिवासी उपयोजनेसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 9.4% याप्रमाणे अनुक्रमे 6,725 कोटी 64 लाख रुपये व 5,357 कोटी 71 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी 7,562 कोटी 2 लाख रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. मार्च 2015 मध्ये अर्थसंकल्प सादर केला असताना 1,98,230 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित केली होती. वर्षभरात महसुली संकलनाचा कल पाहता त्यामध्ये थोडी किंचितशी वाढ होऊन 1,98,320 कोटी रुपये एवढा निश्चित केला आहे. वर्षाच्या सुरुवातीस महसुली खर्च 2,01,988 कोटी रुपये इतका अपेक्षित होतात, पण पाऊस आणि त्याच्या अडचणीमुळे सुधारित अंदाजात हा खर्च 2,07,611 कोटी रुपये इतका निश्चित केला आहे. परिणामी वर्षाच्या सुरुवातीस अपेक्षित 3,757 कोटी रुपये महसुली तूट वाढून ती 9,289 कोटी रुपये इतकी झालेली आहे. तुटीत ही वाढ प्रामुख्याने दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीमुळे झाली आहे. सन 2016-17 अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 2,20,810 कोटी रुपये व महसुली खर्च 2,24,454 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 3,644 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चामध्ये बचत करून महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न मी करेन. या राज्याच्या विकासाचा संकल्प करताना जे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू अशी ग्वाही या पवित्र सभागृहाच्या साक्षीने मी महाराष्ट्राच्या जनतेला देत आहे. हे बजेट माझे नाही केवळ वर्षीचा उपचार. हे बजेट माझे नाही केवळ वर्षीचा उपचार. त्यास लाभला सामान्याच्या स्वप्नाचा आधार. अन्य नको मज दुसरे काही आशिष तुमचे हवे. सुख दुःखाच्या सोबत तुमच्या राहील हे सरकार. आता मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो. जयंत पाटलाला काहीतरी सांगायचं होतं. नाही काय नाही, चालेल. आता कमी आहे ना थोडं वाटलं. अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाच्या भाग 2 सभागृहामध्ये सादर करीत आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत मुंबईतील कार्यक्रमानंतर देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेचे दर्शन अधिक उत्तम रीतीने झाले आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योग उभे करून रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध युवकांना प्राप्त होतील. तसेच त्यामुळे राज्याच्या करसंकलनात वृद्धी होईल अशी मला खात्री आहे. या उपक्रमास अनुरूप अशा इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत अभिप्रेत असलेल्या सुधारणा कर प्रणालीमध्ये करण्यात येत आहे व त्याचबरोबर करदात्यास व्यवसाय वृद्धी करता येऊ शकणाऱ्या अडचणीवर योग्य ती उपाययोजना करण्यास कर प्रशासन कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे कर संकलनावर विपरीत परिणाम झाला आहे. पेट्रोल व डिझेलच्या कमी झालेल्या किमतीमुळे या वस्तूवर आर्थिक वर्षात अंदाजे 1,800 कोटी रुपये अपेक्षित महसूल हा कमी प्राप्त झाला आहे. तरीही मला विश्वास आहे की कर संकलनाची उद्दिष्टपूर्ती करण्यात आम्ही यशस्वी होणार. व्यापार व उद्योग जगतास अधिक उत्तम रीतीने सेवा देण्याकरता संगणकीकरणाचा महत्त्वाचा वाटा असेल. कर पद्धती सरळ व सोपी असल्यास करदात्यास अनुपालन खर्च कमी येतो व कर भरणा देखील योग्य पद्धतीने व वेळेवर करण्यास मदत होते.
व याकरता संगणकीय प्रणालीची मदत घेणे आवश्यक ठरते. विक्री कर विभागाने SAP आधारित संगणक प्रणालीचा अवलंब येत्या आर्थिक वर्षामध्ये करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केलेली आहे. करदाता वर्गासही नवीन प्रणालीविषयी माहिती देण्यात येत आहे. नवीन संगणक प्रणाली अवलंबानंतर करदात्यास अद्ययावत इनपुट टॅक्स क्रेडिट लेजर उपलब्ध होईल. तसेच विक्री कर विभागाशी केलेल्या सर्व व्यवहाराची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. करदात्यास या पद्धतीने माहिती उपलब्ध करणारे महाराष्ट्र कर प्रशासन हे जगातील निवडक कर प्रशासनापैकी एक ठरेल व याचा सर्व करदात्यांना फायदा होईल याची मला खात्री आहे. अध्यक्ष महोदय, मूल्यवर्धित कर कायद्यामध्ये तांत्रिक संगणक प्रणालीशी सुसंगत व कर सुरक्षित करण्याकरता काही बदल सुचविले आहे. वस्तूच्या विक्रीची किंमत बाजारभावापेक्षा कमी दर्शवून देय विक्री कर चुकविल्याच्या काही घटना निदर्शनास आल्या. यास्तव फेअर मार्केट प्राइसची संकल्पना कायद्यात अंतर्भूत केली जाईल. एखाद्या वस्तूची विक्री कर चुकवेगिरीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी किमतीत केली असल्यास अशा विक्रीची फेअर मार्केट प्राइस प्रमाणे कर निर्धारण करण्याचे अधिकार देण्याचे प्रस्तावित आहे. करदात्यास नोंदणी घेण्याकरता त्याला विक्री कर विभागास भेट देण्याची आवश्यकता नाही. त्याने नोंदणी संदर्भातील सर्व दस्तऐवज ऑनलाईन पाठवायचे आहेत. या दस्तऐवजामध्ये काही फरक आल्यास सुनावणीची संधी न देता नोंदणी अर्ज नामंजूर करण्यात येईल. परंतु याबाबत ठराविक कालावधीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी करदात्यास प्रस्तावित करण्यात येत आहे. या कालावधीत त्रुटींची पूर्तता केल्यास मूळ अर्जाच्या तारखेपासून नोंदणीपत्र देण्यात येईल. मात्र विहित कालावधीत त्रुटी दुरुस्त न केल्यास अर्ज निरस्त होईल. खोटे दस्तऐवज दिल्यास नोंदणी क्रमांक रद्द करण्याचीही तरतूद करण्यात येत आहे. करदात्यास त्याने सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये चूक आढळल्यास त्याला सुधारित विवरणपत्र भरण्याची मुदत मूल्यवर्धित कायद्यामध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या तारखेपर्यंत करण्याचे व एकापेक्षा जास्त सुधारित विवरणपत्रे दाखल करण्याचे प्रस्तावित आहे. विक्री कर विभागामार्फत सर्व करदात्यांची निर्धारणा केली जात नाही, तर काही ठराविक निकषावर आधारित करदात्यांची प्रकरणे निर्धारणेकरता निवडण्यात येतात. ज्या करदात्यांची प्रकरणे निर्धारणेकरता निवडण्यात आलेली नाहीत त्या करदात्यास त्याच्या निर्धारणेबाबत स्पष्टता राहावी याकरता काही शर्तीच्या अधीन राहून ज्या करदात्याने विहित मुदतीत विवरणपत्रे दाखल केली आहेत ती तशीच स्वीकृत केली असल्यास त्याला त्याप्रमाणे स्वीकृती आदेश देण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर विवरणपत्रे विहित मुदतीत दाखल करणाऱ्या व्यापाऱ्यास वर्ष संपल्यानंतर 4 वर्षापर्यंत निर्धारणेकरता नोटीस देण्यात आली नसेल तर त्याची विवरणपत्रे स्वीकृत झाली आहे असे समजण्यात येईल. करदात्याच्या निर्धारण प्रक्रियेदरम्यान निर्धारण अधिकारी त्या संदर्भात प्रस्तावित कर व व्याज दायित्वाविषयी सूचना पाठवेल व ते करदात्याने स्वीकृत केले व त्याप्रमाणे सुधारित विवरण दाखल करून कराचा भरणा केल्यास त्यास स्वीकृती आदेश देण्यात येईल व निर्धारणाकरता विसर्ग करण्याचे प्रस्तावित आहे. नियोक्त्यांनी कार्य कंत्राटाची रक्कम कंत्राटदारास अदा करताना कार्य कंत्राटदाराकडून TDS वजावट करावी लागते. कार्य कंत्राटदाराने जर कार्यकंत्राट उपकार्य कंत्राटदारास दिल्यास वजावट केलेली TDS ची रक्कम उपकार्य कंत्राटदारास हस्तांतरित करण्यात येईल अशी तरतूद प्रस्तावित आहे. तसेच कार्य कंत्राट देणाऱ्या नियुक्त्यांना विक्री करांतर्गत TDS साठी नोंदणी करण्याचे व अशा TDS चे तपशील देणारे विवरण दाखल करण्याची तरतूद करण्यात येत आहे. तसेच याकरता कसूरदारास शास्ती आकारण्याची तरतूदही करण्यात येत आहे. विक्री करांतर्गत विवादित प्रश्नाबाबत आयुक्तांकडून आदेश प्राप्त करून घेण्याची तरतूद आहे. करदात्यास व्यवहारानंतर वा व्यवहार होण्यापूर्वी विक्री कर विभागाकडे विहित प्रकारच्या प्रश्नासंदर्भात आगाऊ अधिनिर्णय आदेश प्राप्त करण्याकरता अर्ज करण्याची संधी देणारी तरतूद करीत आहे. तसेच या प्रश्नासंदर्भात आदेश देण्याचे अधिकार विक्री कर आयुक्त आगाऊ अधिनिर्णय प्राधिकरण यांच्याकडे देऊ शकतील. या तरतुदी संदर्भात मूल्यवर्धित कर कायद्यात अनुषंगिक बदल प्रस्तावित आहे. विवादित प्रश्नासंबंधी कलम 56 रद्द करण्यात येऊन त्याखालील प्रलंबित अर्ज देखील या प्राधिकरणास वर्ग करता येईल. ही महत्त्वाची तरतूद आहे अध्यक्ष महाराज. डिजिटल इंडियाच्या युगामध्ये ई-कॉमर्स कंपनी मार्फत होणाऱ्या व्यवहाराची संख्या वाढते आहे. सदर कंपनीकडून त्यांच्या पोर्टलवरून होणाऱ्या खरेदी विक्री व्यवहाराची माहिती नियमितपणे घेण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच माहिती न देणाऱ्या पोर्टलला शास्ती लावण्यात येईल. मेगा प्रकल्पांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करताना विक्रीच्या देयकावर
सदर माल अशा प्रकल्पामध्ये उत्पादित झाला आहे याचा उल्लेख करावा लागेल। त्याचप्रमाणे ओळखपत्र असलेल्या अल्ट्रा मेगा प्रकल्प 1993च्या सामूहिक प्रोत्साहन योजनेखाली विलंबित करदायित्व असलेली व्हेरी लार्ज प्रकल्प यामध्ये उत्पादित मालाच्या विक्री देयकावरही सदर उल्लेख आता अनिवार्य करण्याचे प्रस्तावित आहे, एक महत्त्वाची तरतूद आहे। अध्यक्ष महोदय, मी आता माझे करविषयक प्रस्ताव सभागृहासमोर सादर करीत आहे। प्रवेश कर राज्याच्या वाजवी महसूल संरक्षित व्हावा या उद्देशाने राज्याबाहेरून येणाऱ्या काही वस्तूवर सध्या प्रवेश कराची आकारणी केली जाते। अनेक प्रकारच्या टाईल्सवर प्रवेश कराची आकारणी होते, मात्र ज्यापासून टाईल्सची निर्मिती करण्यात येते त्या मार्बलच्या स्लॅब व ग्रेनाइट स्लॅबवर प्रवेश कर नाही। तफावत दूर करण्याकरता मार्बल व ग्रेनाइट स्लॅबवर प्रवेश कर आकारण्याचे मी प्रस्तावित करीत आहे। त्याचबरोबर प्रवेश कर कायद्याअंतर्गत ईज ऑफ डुईंग बिझनेस करता संगणकीकरण संबंधित आवश्यक बदल करण्याचे प्रस्तावित आहे। व्यवसाय कर व्यवसाय कराअंतर्गत नाव नोंदणी न घेतलेल्या व्यावसायिकास त्याने नाव नोंदणी अर्ज दाखल केल्याच्या मागील 8 वर्षे दायित्वाची परिगणना होऊ शकते। 8 वर्षाच्या कालावधीतील करदायित्वामुळे नाव नोंदणी न घेण्याचे प्रमाण अधिक आहे। अशा व्यावसायिकास नाव नोंदणी घेण्याचे प्रोत्साहन देण्याकरता एक विशेष अभियान मी प्रस्तावित करीत आहे, ज्या योगे अनोंदित कालावधीचे करदायित्व व त्यावरील शास्ती मागील 3 वर्षापर्यंत सीमित करण्यात येईल। या अभियानाचा फायदा सर्व नाव नोंदणीस पात्र व्यावसायिक दिनांक 1 एप्रिल 2016 ते 30 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज करून घेऊ शकतील। दिनांक 1 एप्रिल 2016 रोजी प्रलंबित अर्जांनाही याचा लाभ देण्यात येईल। अभियान समाप्तीनंतर व्यवसाय कर विभागामार्फत कसूरदार व्यावसायिकाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे प्रयोजित असून अशा सर्व कसूरदारांचे सर्वेक्षण करून त्यांची तपासणी करण्यात येईल व अनोंदित व्यावसायिक 8 वर्षापर्यंतच्या कालावधीकरता करपात्र ठरू शकतील। तसेच त्यांना या अनुषंगाने येणाऱ्या शास्तीस व अभियोग कार्यवाहीस सामोरे जावे लागेल। व्यवसाय कराअंतर्गत सशस्त्र सेनादलामध्ये कार्यरत व्यक्तींना करमाफी देण्यात आली आहे, मात्र केंद्रीय राखीव पोलीस दल तसेच सीमा सुरक्षा दल मध्ये कार्यरत सशस्त्र कर्मचाऱ्यांना व्यवसाय कराची आकारणी होते। केंद्रीय राखीव पोलीस दल व सीमा सुरक्षा दल यांचे सशस्त्र कर्मचारी ठराविक मुदतीकरताच राज्यात कार्यरत असतात, तसेच इतर अनेक राज्यात त्यांना व्यवसाय कर लागत नाही। यास्तव मी महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दल व सीमा सुरक्षा दलमध्ये कार्यरत अशा कर्मचाऱ्यांना व्यवसाय करातून सूट देण्याचे प्रस्तावित करीत आहे। व्यवसाय कराअंतर्गत अनुदानित शैक्षणिक संस्थांनी कर भरणा शासकीय यंत्रणेमार्फत केलेला आहे, परंतु त्यापैकी काही संस्थांनी अनिवार्य ई विवरणपत्र दाखल न केल्यामुळे त्यांना विलंब शुल्क आकारण्यात आलेला आहे। तांत्रिक कारणामुळे लावण्यात आलेला हा विलंब शुल्क मी माफ करीत आहे। साखरेच्या घसरत्या किमतीमुळे साखर उद्योग अडचणीत आहे, त्यामुळे साखर कारखान्यांना सन 2015-16चा ऊस खरेदी कर माफ करण्याचे प्रस्तावित करीत आहे। मात्र ही सूट जे साखर कारखाने शासनाच्या धोरणाप्रमाणे साखर निर्यात करतील त्यांनाच अनुज्ञेय असेल अशी अटही मी प्रस्तावित करीत आहे। राज्यात वैयक्तिक वापरातील दुचाकी व 3 चाकी वाहनावर 7% दराने कर आकारला जातो, तर वैयक्तिक वापराव्यतिरिक्त म्हणजे कंपनी महामंडळे इत्यादी यांच्या नावाने असणाऱ्या वाहनावर 21% दराने कर आकारणी होते। मी आता या वाहनांच्या इंजिन क्षमतेवर आधारित कर संरचना प्रस्तावित करीत असून 99 सीसी पर्यंतच्या वाहनाकरता 8%, 100 सीसी ते 299 सीसी पर्यंतच्या वाहनाकरता 9%, 300 सीसी व त्यापेक्षा अधिक सीसी वाहनाकरता 10% कर प्रस्तावित आहे। मात्र कंपनी व महामंडळे इत्यादी यांच्या नावे असणाऱ्या तसेच आयात केलेल्या गाड्यांवर वरील दराच्या दुप्पट दराने कर आकारण्यात येईल। महाराष्ट्र राज्यामध्ये चालविण्यात येत असलेल्या ऑनलाईन व पेपर लॉटरीवरील कर हा सोडतनिहाय आकारण्यात येत असून साप्ताहिक लॉटरी योजनेस लागू असलेल्या सध्याच्या 60,000 रुपये हा कराचा दर 70,000 रुपये करण्याचे प्रस्तावित करीत आहे। पाक्षिक लॉटरी योजना किंवा सप्ताह व पंधरवडा दरम्यान होणाऱ्या कोणत्याही लॉटरी योजनेस लागू असलेल्या सध्याचा 1,25,000 रुपये हा कराचा दर 1,50,000 रुपये करण्याचे प्रस्तावित करीत आहे। मासिक लॉटरी योजना
किंवा पंधरवड्याहून अधिक असलेल्या कोणत्याही कालावधीच्या लॉटरी योजनेस लागू असलेल्या सध्याच्या 2,50,000 रुपये हा कराचा दर 3,50,000 रुपये करण्याचे प्रस्तावित करीत आहे। तसेच भव्यतम बंपर लॉटरी योजनेस लागू असलेला सध्याचा 12 लाख रुपये हा कराचा दर 14 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित करीत आहे। पेट्रोल, डिझेल इत्यादी वरील शेतकऱ्यांना द्यावयाच्या पीक नुकसान भरपाई, पीक विमा तसेच एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या खर्चापोटी दिनांक 1 ऑक्टोबर 2015 पासून पेट्रोल व डिझेल, देशी विदेशी मद्य, सिगरेट, शीतपेये, सोने, हिरे व त्यापासून दागिने व नकली दागिने यावर मी काही प्रमाणात 1 ऑक्टोबरला करवाढ केली होती। त्या करवाढीचा मी पुनश्च विचार केला असून यापुढील कालावधीतही बळीराजाच्या अडचणी दूर करण्याकरता आर्थिक तरतुदीची आवश्यकता असणार आहे। त्यामुळे ही जी करवाढ केली होती ती 1 वर्ष पुन्हा सुरू ठेवण्याचे मी प्रस्तावित करीत आहे। अध्यक्ष महोदय, वस्तू व सेवा कर पद्धतीच्या अवलंबनामुळे राज्याच्या महसुलात तूट येण्याची शक्यता आहे व त्या तुटीकरता नुकसान भरपाई देण्याची केंद्र शासनाची तयारी दर्शवली आहे। सदर महसुलाची नुकसान भरपाई रक्कम व वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीच्या वर्षापूर्वीच्या वर्षामध्ये राज्याने करापोटी जमा केलेल्या महसुलावर आधारित असेल। त्यामुळे राज्याची मूल्यवर्धित करापोटी जमा होणारी रक्कम सन 16-17 मध्ये अधिक असल्यास वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अवलंबनानंतर राज्यास योग्य त्या प्रमाणात महसूल भरपाई मिळू शकते। यास्तव मूल्यवर्धित कराच्या दरामध्ये वाढ करणे संयुक्तिक ठरेल। त्यामुळे मूल्यवर्धित न्यूनतम समान दरामध्ये मी अल्पशी वाढ करीत आहे। घोषित माल वगळता 5% करपात्र वस्तूवर मी 5.5% कर प्रस्तावित करीत आहे। 0.5 नी वाढतो आहे। राज्यामध्ये खोबरेल तेलाचा वापर खाद्यपदार्थामध्ये होत नाही, तर तो मुख्यत्वे केश तेल म्हणून होतो। छोट्या पॅकमध्ये विकले जाणारे तेल सर्वसाधारणपणे खाद्यपदार्थामध्ये वापरले जात नाही। त्यामुळे 500 मिलीलीटर पर्यंतच्या पॅकमध्ये विकल्या जाणाऱ्या खोबरेल तेलावर मी 5% वरून 12.5% कर प्रस्तावित करीत आहे। तसेच केस तेल औषध म्हणून गणण्यात येऊ नये याबाबत मी औषधीच्या नोंदीमधून केस तेल वगळण्याचे प्रस्तावित आहे। राज्यात काही जीवनावश्यक वस्तू जसे तांदूळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ, हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धने, मेथी, सुवा, पापड, ओगा, खजूर, सोलापुरी चादर यावर दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत सूट देण्यात आली होती। सदर सूट दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत चालू ठेवण्याचे मी प्रस्तावित करीत आहे। टावेल्स दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत करमाफ आहे। मी आता टेरी टावेल्सवरील 5.5% कर प्रस्तावित करीत असून त्या प्रकारचे टावेल्स मुख्यत्वे हॉटेलमध्ये वापरले जातात। त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य वापरत असलेल्या टावेल्सला दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत मी पूर्ण करमाफी देण्याचे प्रस्तावित करीत आहे। बेदाणे व मनुकावरील कर सवलत देखील 31 मार्च 2017 पर्यंत सुरू राहील। चहावरील सवलतीचा करदर हा 5% वरून 5.5% प्रस्तावित करीत आहे व सदर सवलत 31 मार्च 2017 पर्यंत चालू राहील। वस्त्रोद्योगामध्ये प्राथमिक टप्पा म्हणजे सुतावर करण्यात येणारी वार्पिंग व सायझिंग प्रक्रिया आहे। या उद्योगामध्ये कार्यरत उद्योजकावर मूल्यवर्धित कराचे दायित्व आहे। व्यापक रोजगार देणाऱ्या व अल्प मूल्यवर्धन असलेल्या या उद्योगास मूल्यवर्धित करातून मी सूट देण्याचे प्रस्तावित करीत आहे। मधुमक्यावरील प्रक्रिया करून विकल्या जाणाऱ्या उत्पादनावरील कराच्या दराबाबत संबंधित उद्योगामध्ये संदिग्धता आहे व त्या संदर्भात प्रकरण न्यायालयाकडे प्रलंबित आहे। संदिग्धता दूर करण्याकरता मी या उत्पादनावर 5.5% कर प्रस्तावित करीत आहे। शेतकरी स्वतःच्या शेताचे राखण करण्यासाठी वापरत असलेल्या काटेरी तारेवर सध्या 12.5% कर लागू होतो। त्याप्रमाणे मुख्यत्वे शेतकरी वापरत असलेली तारेची जाळी व साखळी दुवा यावरही 12.5% कर लागू आहे। बळीराजाची अल्पशी उतराई होण्याकरता मी यावरील कराचा दर हा 5.5% प्रस्तावित करीत आहे। सरकीवर 5% कराचा दर आहे। सरकीपासून उत्पादित तेलावरही 5% कर आहे, मात्र सरकी पेंड ही करमाफ आहे। या कर रचनेमुळे सरकी तेल उत्पादकांना कराचा परतावा देय होतो।
व्यस्त कर रचना सुसंगत करण्यासाठी मी सरकीवरील कराचा दर हा 5% वरून कमी करून 2% प्रस्तावित करतो आहे. बॅटरी व सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनावर 5% कर आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये बॅटरी किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनाचा वापर जास्त होणे आवश्यक आहे व त्याला प्रोत्साहन देण्याकरता सार्वजनिक परिवहन उपक्रमाद्वारे प्रवासी वाहतुकी करता खरेदी केलेल्या बॅटरी व संकरित ऊर्जा पद्धती वर चालणाऱ्या बसेसला मी आता पूर्णपणे करमाफी प्रस्तावित करीत आहे. स्वच्छ भारत या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा मोठी अडचण ठरत आहे. प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे मी प्लास्टिक कचरा व गडकरींचा बस आहे सार्वजनिक, कमीत कमी शिक्षण पद्धतीवर लोक शंका निर्माण करतील असे प्रश्न उपस्थित नका करू. स्वच्छ भारत या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा मोठी अडचण ठरत आहे. प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे मी प्लास्टिक कचरा व जैविक कचऱ्यापासून तयार होणाऱ्या इंधनावरील कराचा दर 12.5% वरून 5.5% प्रस्तावित करीत आहे. ऊर्जेची बचत म्हणजे ऊर्जा निर्मिती. ऊर्जेची बचत करणाऱ्या LED बल्बवर मी मागच्या अर्थसंकल्पात 12.5% वरून 5% कर प्रस्तावित केला होता. याच संकल्पनेवर आता मी LED ट्यूबलाईटवर सुद्धा 12.5% वरून 5.5% कर प्रस्तावित करीत आहे. विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त लेखन साहित्य, पेन्स, गणितीय साधनपेट्या, रंगपेट्या, लिहिण्याचे पॅड्स इत्यादी वस्तूवर 5% कराची आकारणी होते. मी गतवर्षी आराखडा वही, चित्रकला वही, प्रयोगशाळा वही यांना करमुक्त केले. विद्यार्थ्यांच्या साहित्यावर कमीत कमी कराचा बोजा असावा याकरता मी पेन्सिल पेटी, सर्व प्रकारचे डिंक, त्याची स्टिक, टेप डिस्पेन्सर, स्टेपलर पिन, डस्टर, सर्व प्रकारच्या फाईल्स यावरील कराचा दर 12.5% वरून आता 5.5% प्रस्तावित करीत आहे. दिव्यांग व्यक्तीकरिता वापरात येणाऱ्या काही वाहनावर करमाफी आहे. मात्र सदर वाहन त्या व्यक्तींना वापरण्यायोग्य होण्याकरता लागणाऱ्या रेट्रोफिट किटवर 12.5% कर आहे. त्याला मी पूर्णपणे करमाफी प्रस्तावित करीत आहे. वापरलेल्या वाहनाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या विक्रीवर 1.88% कराची आकारणी होते. दुर्दैवाने कर्जाचा हप्ता भरू न शकलेल्या व्यक्तीच्या वापरलेल्या वाहनाच्या बँकेतर्फे होणाऱ्या ऑक्शनवर मात्र 12.5% कर लागू होतो. अशा कर्जधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळविण्याकरता मी बँकेतर्फे व वित्तीय संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या वापरलेल्या वाहनाच्या विक्रीवर 5.5% कराचा दर प्रस्तावित करीत आहे. मात्र अशा वाहनावर आधीच्या टप्प्यावर विक्री कर अथवा प्रवेश कर भरलेला असावा. मी मागील अर्थसंकल्प सादर करताना कर्करोगावरील उपचारासाठी काही आवश्यक औषधे करमुक्त केली होती. विधिमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान माननीय सभासदांनी डायलिसिसची औषधे व उपकरणे यावरील कर माफ करावा अशी विनंती केली होती. त्याचा यथोचित आदर करण्यात आला व त्याप्रमाणे करमाफी देण्यात आली. आजारी व्यक्तीस दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या निर्जंतुक पाण्यावर 12.5% कर लागू आहे. औषधावरील कर दराशी सुसंगत करण्यासाठी इंजेक्शनमध्ये वापरल्या जाणाऱ्या निर्जंतुक पाण्यावर मी कराचा दर कमी करून तो आता 5.5% करीत आहे. पण त्यासोबत ब्रेस्ट कॅन्सरच्या पडताळणी करता वापरण्यात येत असलेल्या मॅमोग्राफी यंत्रावरील कर मी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित केले आहे. बांबूपासून बनविलेल्या हस्तकलेच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. बांबूपासून बनविलेल्या फर्निचर व्यतिरिक्त हस्तकला उत्पादनावर जो 5% कर आकारला जातो त्याला मी आता पूर्णपणे करमाफी देत आहे. लघु उद्योजक भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध करून देणाऱ्या लघु उद्योगास प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. विक्री कर अंतर्गत कर दायित्वाची परिगणना सोप्या पद्धतीने व्हावी व लघु उद्योगास अनुपालन खर्च कमी यावा याकरता लघु उद्योजकास विविध आपसमेळ योजना देण्यात आल्या आहेत.
या योजनेमध्ये मी काही बदल प्रस्तावित करत आहे। याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल अध्यक्ष महाराज, किरकोळ व्यापार करणाऱ्या करदात्याच्या आपसमेल योजनेकरता कमाल वार्षिक उलाढालीची जी मर्यादा आहे ती आता मी 50 लक्षावरून 1 कोटी वाढवितो। याच्यातून छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल। बेकरी उत्पादने सर्वसामान्यांच्या रोजच्या आहाराचा एक भाग आहे। मुख्यतः स्वयंरोजगाराअंतर्गत केल्या जाणाऱ्या या उद्योगास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे। बेकरी उत्पादकास ₹50 लक्षापर्यंत उलाढालीस आपसमेल योजनेअंतर्गत 4% कर लागू होतो। मात्र उलाढालीमध्ये ब्रेड व कर्माप बाबीचाही समावेश होतो। आपसमेल योजनेअंतर्गत कर आकारणीसाठी उलाढालीमधून कर्माप वस्तू वगळण्यात येतील असा बदल करण्यात येईल। रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी व्यापारावर आपसमेल योजनेअंतर्गत उलाढालीची मर्यादा नाही। अशा सर्व नोंदित व्यापाऱ्यांना 5% दराने आपसमेल योजनेखाली कर भरण्याची मुभा आहे। तथापि आपसमेल योजना छोट्या व्यापाऱ्यांसाठी अभिप्रेत असल्याने अशा प्रवर्गातील ज्या व्यापाऱ्यांनी लगतच्या मागील वर्षाची खाद्यपदार्थ व मद्यविरहित पेयाची उलाढाल ₹3 कोटीपेक्षा अधिक आहे त्यांना आपसमेल योजनेअंतर्गत कराचा दर 8% असेल। विक्री कराअंतर्गत खरेदी केलेल्या मागावरील कराची वजावाट हा महत्त्वाचा भाग आहे। त्या संदर्भात महसुलाचा विचार करून मी विक्री कर नियमामध्ये काही बदल प्रस्तावित करीत आहे। पेट्रोल व डिझेलच्या खरेदीवर भरलेल्या कराची वजावट दिली जात नाही, त्याप्रमाणे या वस्तूवर देय प्रवेश कराची वजावट देण्यात येणार नाही। मोबाईल संचाची खरेदी करून आंतरराज्य विक्री केल्यास खरेदीवर दिलेल्या कराच्या वजावटीचे प्रमाण विक्रेत्यांच्या केंद्रीय विक्री कराअंतर्गतील दायित्वा इतकेच असेल, हा सुद्धा बदल मी करतो आहे। प्रवासी मोटर वाहनाची खरेदी करून भाडे तत्वावर वाहन दिले तरी त्यास वजावट दिली जात नाही, त्यामध्ये बदल करून या पद्धतीचा व्यवहारावर भाडे तत्वावर देय कराच्या दायित्वा इतका खरेदीवर दिलेल्या कराची वजावट देण्यात येईल। कर महसुलाची वृद्धी सुयोग्य कर प्रशासनावर अवलंबून असते। शेवटच्या टप्प्यावरील विक्री संदर्भातील अचूक माहिती उपलब्ध व्हावी याकरता संगणकीय प्रणालीचा वापर संयुक्तिक ठरतो। जे नोंदणीधारक व्यापारी शेवटच्या टप्प्यावर वस्तूची विक्री करतात त्यांच्याकरता संगणकीय देयक डिजिटल बिलिंग पद्धती अवलंब करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे मी प्रस्तावित करीत आहे। नागपूर परिसरामध्ये लॉजिस्टिक व्यवसायास प्रोत्साहन देण्याकरता लॉजिस्टिक हबची स्थापना करून आंतरराज्यातून प्राप्त केलेल्या मालाचे पॅकिंग व रिपॅकिंग करून पुनश्च आंतरराज्य विक्री केल्यास त्या मालाच्या विक्रीवर देय केंद्रीय विक्री कर माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला होता। याच संदर्भात केंद्रीय विक्री कर कायद्याअंतर्गत अधिसूचना जारी करण्यात येईल। नजीकच्या भविष्यकाळात अंमलात येणाऱ्या वस्तू व सेवा कराच्या पार्श्वभूमीवर बिहार, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांनी विक्री कराअंतर्गत असलेल्या थकबाकीबाबत अभय योजना जाहीर केल्या आहेत। एखाद्या व्यवहारावर कर देयता किती असेल या संदर्भात बऱ्याच प्रकरणामध्ये संदिग्धता असते व त्या अनुषंगाने प्रकरणे अपीलीय प्रक्रियेमध्ये प्रलंबित असतात। व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय लागला तरी प्रक्रियेच्या कालावधीत त्यांना अनिश्चिततेस सामोरे जावे लागते व शासनाच्या बाजूने निर्णय लागला तरी संबंधित उद्योगावर व्याजाचा बोजा पडतो व उद्योग अवर्धनक्षम होण्याची शक्यता निर्माण होते। या प्रश्नावर साकल्याने विचार करून तसेच अनेक वर्ष विविध न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकून पडलेल्या विक्री कराचा महसूल उपलब्ध व्हावा व उपलब्ध झालेल्या महसुलाचा उपयोग कल्याणकारी योजनाकरता व्हावा याकरता मी विक्री कर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कायद्याअंतर्गतील थकबाकीकरता अभय योजना देण्याचे प्रस्तावित करीत आहे। अभय योजनेअंतर्गत कराची कोणतीही सवलत देण्यात येणार नाही। ज्या विवादित प्रकरणामध्ये व्यापाऱ्यांनी अपील दाखल केले असून विवादित रकमेच्या वसुलीबाबत स्थगन आदेश आहेत अशा प्रकरणातच व्यापाऱ्याने विवादित कराच्या रकमेचा पूर्ण भरणा केल्यास व अपील मागे घेतल्यास दिनांक 1 एप्रिल 2005 पूर्वीच्या प्रकरणात संबंधित व्याज व शास्ती पूर्णतः माफ करण्यात येईल। त्याचप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2012 या कालावधीतील प्रकरणामध्ये विवादित कराच्या पूर्ण भरण्यासह विवादित व्याजाच्या 25% रकमेचा भरणा केल्यास संबंधित उर्वरित व्याज व संपूर्ण शास्ती माफ करण्यात येईल। व्यापाऱ्यास अभय योजनेअंतर्गत अपीलातील समाविष्ट सर्व मुद्द्यांपैकी काही मुद्द्यांवरही हा लाभ घेता येईल। ही योजना दिनांक 1 एप्रिल 2016 ते 30 सप्टेंबर
2016 पर्यंत लागू राहील. अभय योजनेची कार्यपद्धती स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येईल. पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद उद्योग घटकांची जमिनी सकटची स्थिर मालमत्ता वापरात येण्याच्या दृष्टिकोनातून अशा उद्योग घटकांना सुलभ निर्गमन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2013 अनुसरून विशेष अभय योजना दिनांक 2 मे 2013 ते 31 मार्च 2014 व 14 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2015 पर्यंत जाहीर करण्यात आली होती. पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद उद्योग घटकांकडील शासकीय देणी थकीत असल्यास त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम घटकाने एक रकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. ही योजना दिनांक 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीसाठी नव्याने राबविण्यात येईल. अध्यक्ष महोदय, माझ्या कर प्रस्तावाद्वारे सुमारे सभागृह संपलं म्हणून खाली आले 63 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होईल असा अंदाज आहे. सदर वाढ ही सन 2016-17च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अंतर्भूत केली आहे. या प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अध्यक्ष महाराज, मी आपल्या या पवित्र सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो आणि आश्वस्त करतो, इन गर्म हवाओं की भी ताबीर बदल जाएगी. कुछ वक्त में ही देखना तस्वीर बदल जाएगी. जी जान गड़ा देंगे महाराष्ट्र की खातिर. विश्वास रखो विरोधियों, जल्दी ही महाराष्ट्र की तकदीर बदल जाएगी. सन 2016-2017चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशने सुटकेसह सन्माननीय सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे तळमजल्यावरील विवरण केंद्रावर करण्यात आली आहे. सन्माननीय सदस्यांनी वितरण केंद्रावरून सदर प्रकाशने घ्यावीत. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सोमवार दिनांक 21 मार्च 2016 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.